गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर सकाळचे 6:30 वाजले होते आणि रोज सारखं आम्ही क्रिकेट खेळायला चाललो होतो. त्यानंतर खाली आलो, शूज वगैरे घातला. शूज वगैरे घालून झाल्यानंतर पोरं आली, मग आम्ही ग्राउंडकडे जायला निघालो. बाबा मी आज द्या आम्ही तिघं एका गाडीवर होतो, बाकीचे पोरं दुसऱ्या गाडीवर होते. त्यानंतर आम्ही ग्राउंडकडे गेलो. सकाळ सकाळ आज द्या काहीतरी खात होता. त्यानंतर आम्ही ग्राउंडवरती गेलो. टॉस झाला, आमची बॅटिंग आली. बॅटिंग वगैरे झाल्यानंतर आमचं खेळून झालं. खेळून वगैरे झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट चहा प्यायला गेलो सगळीजण. चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर घरी आलो. शॉवर घेतल्यानंतर आम्ही कामाला जायचं होतं मला. त्यानंतर मी जॉबवरती गेलो, काम करत बसलो. काम करत असताना मी हाफ डेज घेतला, बिकॉज मला थोडं बाहेर जायचं होतं बाबेसोबत. त्यानंतर थोड्याच वेळाने मला बाबा आला पिकअप करायला. मग मी आणि बाबा जायला निघालो. तर तुम्ही पाहू शकता इंदापूरचा बायपास आहे. त्यानंतर थोडं पुढे गेलो आणि तो सोनाई दूध डेअरी आहे. तुम्ही पाहू शकता प्रवीण भाई माने यांची सोनाई दूध डेअरी आहे. इथं खूप दूध सप्लाय होतं, अख्ख्या देशामध्ये इथून दूध सप्लाय होतं. तुम्ही पाहू शकता किती मोठी कंपनी आहे इथं. माझं बाबाचं काम झालं. त्यानंतर मी पुन्हा ऑफिसमध्ये आलो. साक्षी मॅडमचा बड्डे होता. साक्षी मॅडमचा बड्डे सेलिब्रेट करून झाल्यानंतर मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला मम्मीने गावात पाठवलं. मग मी थोडं भाज्या वगैरे घेतल्या. भाज्या वगैरे घेऊन झाल्यानंतर मी पुन्हा घरी गेलो आणि आंबे काढायचे होते आमच्या झाडावरती. त्यामुळे सगळी बारकी पोरं गोळा केली गल्लीतली आणि सगळी जण लावली कामाला आंबे काढायला सगळी. मग आम्ही आंबे वगैरे काढून घेतली. आंबे वगैरे काढून झाल्यानंतर खूप 200-300 मे बी जास्तच आंबे काढले. त्यानंतर सगळ्यांमध्ये आंबे वगैरे वाटले. आंबे वगैरे वाटून झाल्यानंतर फ्रेश वगैरे झालो. बाहेर गेलो. बाहेर जाऊन मित्रांमध्ये बसलो. त्यानंतर अचानक सगळ्या पोरांचं ठरलं चला चायनीज खायला जाऊ. मग आम्ही सगळीजण चायनीज खायला गेलो. चायनीज वगैरे खाताच मला एक फोन आला, बिकॉज आम्हाला क्रिकेट मॅचला जायचं होतं. नाईटच्या मॅचेस होत्या. त्यानंतर पटकन चायनीज खाऊन घेतला आणि डायरेक्ट मला बाकीचे लोक पिकअप करायला आले. मग आम्ही डायरेक्ट क्रिकेट ग्राउंडकडे जायला निघालो. बाकीची पोरं पुढे गेली होती, बिकॉज प्रवेश फी वगैरे भरायची होती. आम्हाला लवकर मॅचेस घ्यायचे होते. त्यानंतर आम्ही देखील ग्राउंडवरती पोहोचलो आणि ग्राउंडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. सगळीकडे हॅलोजन वगैरे लावले होते. एकदम स्टेडियमचा व्ह्यू येत होता. त्यानंतर आम्ही देखील जाऊन बसलो. नेक्स्ट मॅच आमचीच होती. आमची मॅच चालू झाली, बट व्हिडिओ काढायलाच कोण नव्हतं. त्यानंतर आमची मॅच संपली. आम्ही पहिला राऊंड जिंकला. त्यानंतर थोडा वेळ थांबलो आणि घरी गेलो, बिकॉज दुसरा राऊंड उद्या होता. त्याचे 1 वाजले होते आणि फायनली मी घरी पोहोचलो. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.